सकाळी जशी मी एमटी काढली आपला भासा म्हणे मी बी बसतो. मी बघतो. मग काय बसवलं त्याला गाडीवर आणि पुऱ्या गावातून एक चक्कर आणला. भाषा तेवढ्यातच खुश झाला, त्याला घरी सोडून दिला. भाषाले मारली चाट, वैभवले सोबत घेतलं आणि निघलो मोताळ्याकडे. 360च्या स्पीडनं आलो मोताळ्यात, काऊन की आपल्या नांदुऱ्यातल्या जगदंबा बेकरीच्या दुसऱ्या शाखेची ओपनिंग होती. येताबरोबर आपली इन्स्टा फॅमिली भेटली आणि हे आपल्या नांदुऱ्यातल्या जगदंबा बेकरीची दुसरी शाखा. हॅशटॅग नांदुरावाले. रिबिन कट झाली आणि आपल्या खामगावचे ब्लॉगर शुभमराव सुलतानी बी होते. शाखेचे ऑनर सौरभ भाऊले आम्ही शुभेच्छा दिल्या. आता नांदुऱ्याची बेकरी म्हटल्यावर मग तर काही पाहायचंच काम नाही. या ठिकाणी एकदम कमी किमतीत कपकेक आणि केक तर भेटतातच. त्यासोबतच या ठिकाणी खारी, ब्रेड, टोस्ट, बनपाव आणि बर्थडेला लागणारं सगळं सामान भेटते. आणि आपल्या फॉलोअरसाठी या बेकरीवर एक मस्त ऑफर आहे. जर तुम्ही ना या बेकरीवरून केक घेतला तर त्यासोबत तुम्हाला एक कॅन्डल आणि एक स्प्रे फ्री मध्ये भेटून जाईल. आता बर्थडे असला म्हणजे डायरेक्ट जगदंबा बेकरीवर चाललं याचं. ठिकाण आहे नांदुरा रोड, मोताळा. प्रथमेश भाऊले म्हटलं चला बा येतो मी. वैभवनं काढली आपली एमटी आणि आम्ही चाललो आता घराकडे. 360च्या स्पीडनं लोणवाडीत आलो आणि वैभवले टाटा करून मी घरी आलो. एमटी लावून दिली घरात, काढली आपली स्प्लेंडर आणि आलो वावरात आलो तर काका भुईमुंगाले वाई मारून राहिले. सांगा बा एवढ्या भरूनात काका वाई मारून राहिले, कठीणच काम आहे की. पण ते सगळं जाऊ द्या, मी भुलून गेलतो मी वावरात कशाला आलो. बरं झालं मला एक कापसाचं गठोडं दिसलं. मग मला याद आलं की अरे हा हे गठोडं आपल्याला घरी नेणार. ते गठोडं ठेवलं गाडीवर आणि वावराले केला टाटा. भासा